तर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बंगल्यावर काही शेतकरी आंदोलन करणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आणि माणिकराव कोकाटेंच्या बंगल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याही बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। काही शेतकरी माणिकराव कोकाटेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्या बंगल्याबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काही शेतकरी या ठिकाणी आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर इथला बंदोबस्त वाढवण्यात आलाय। माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत केलेली वादग्रस्त विधान असू देत किंवा मग विधानसभेमध्ये रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ असू देत, या सगळ्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी आणि विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मात्र माणिकराव कोकाटे यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण राजीनामा देणार नाही असं स्पष्टपणे सांगितले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।